नकोशी पत्नी भाग 19. दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि आदित्य नाश्ता करून सोबत ऑफिसला जातात. आज त्यांच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा दुरावा नव्हता. होतं ते फक्त एकमेकांबद्दल अथांग प्रेम. आदित्यने नंदिनीला आता सर्व अधिकार दिले होते. मिसेस नंदिनी रणदिवे आता खऱ्या अर्थाने AR एलिगन्स या प्रोजेक्टची सोल बनली होती. आदित्यने खास इन्स्ट्रक्शन्स देऊन नंदिनीचा ऑफिसमधील टेबल थेट आपल्याच अलिशान केबिनमध्ये शिफ्ट करून घेतला होता. त्याला आता नंदिनीला 1 मिनिटासाठी सुद्धा स्वतःच्या नजरेपासून लांब ठेवायचं नव्हतं. केबिनमध्ये आता 2 टेबल्स होती. एक आदित्यचा मोठा लाकडी टेबल आणि त्याच्या अगदी समोर नंदिनीचा सुबक वर्कस्टेशन. नंदिनीने आज स्काय ब्लू रंगाची शिफॉन साडी नेसली होती. त्या साडीवर पांढऱ्या मोत्यांच्या आणि डायमंड्स नाजूक वर्क होते, जे खिडकीतून येणाऱ्या उन्हात चमकत होते. तिने केस मोकळे सोडले होते आणि गळ्यात तेच नाजूक मंगळसूत्र होते, जे तिच्या सौंदर्याला पूर्ण करत होते. ती खूप सिरियस होऊन लॅपटॉपवर फॅब्रिकचे डिझाईन्स चेक करत होती. तिचं ते कामातलं कॉन्सन्ट्रेशन पाहून आदित्यची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. आदित्यने आज डार्क ग्रे रंगाचा 3 पीस सूट घातला होता, जो त्याच्या रॉयल पर्सनॅलिटीला सूट होत होता. दुसरीकडे ऑफिसमधील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. जेव्हापासून सगळ्यांना कळालं की नंदिनी ही आदित्यची पत्नी आहे, तेव्हापासून कर्मचारी तिला मान देऊ लागले होते. नंदिनी मॅम किती डाऊन टू अर्थ आहेत ना, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण असूनही किती साधेपणाने राहतात, अशा कमेंट्स ऐकू येत होत्या. पण प्राची जेव्हा ऑफिसमध्ये पाय ठेवायची तेव्हा तिला फक्त टोमणेच ऐकायला मिळायचे. आदित्यने तिला वेगळं घर दिलं असलं तरी ती हक्क गाजवायला ऑफिसमध्ये यायची. पण आता कोणीही तिला मॅम म्हणत नव्हतं, उलट टोमणे मारत होते. बघा, जबरदस्ती सून व्हायला बघत होती ही प्राची, आत्ता एकटी पडली, असे टोमणे ऐकून प्राची आतल्या आत जळून खाक होत होती. केबिनच्या आत आदित्यचा खोडकरपणा सुरू झाला होता. त्याने पाहिलं की नंदिनी फाईल्समध्ये इतकी हरवून गेली आहे की तिला आजूबाजूचं भानच नाही आहे. तो हळूच आपल्या खुर्चीवरून उठला. पावलांचा आवाज न करता तो नंदिनीच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने वाकून तिचे केस एका बाजूला केले, ज्यामुळे तिच्या मानेचा गोरा भाग उघडा झाला. नंदिनीला कोणाच्या तरी उपस्थितीची जाणीव झाली. तिने न बघताच दचकली आणि तिने घाबरत विचारले, कोण आहे? आदित्यने काहीच उत्तर दिले नाही. त्याने हळूच आपले दोन्ही हात तिच्या खुर्चीवर हँडलवर ठेवले आणि तिला मागे झुकवून थेट तिच्या डोळ्यात पाहिले. नंदिनी रागवून विचारते, आदित्यजी, मी घाबरले ना? आणि तुम्ही इकडे काय करताय? कोणीतरी आत येईल. आदित्यने एक खट्याळ हसून तिला आणि तिला कानाजवळ जाऊन एकदम हसके व्हॉईसमध्ये म्हणाला, नंदिनी, केबिनचा दरवाजा मी आधीच लॉक केला आहे आणि सध्या या माझ्या वाईफसोबत काहीतरी महत्त्वाचं डिस्कशन करू इच्छितो. नंदिनी लाजून लाल झाली. काम सोडून हेच सुचतं ना तुम्हाला? बघा ना किती डिझाईन्स पेंडिंग आहेत. आदित्यने तिची खुर्ची आपल्याकडे फिरवली आणि तिचे दोन्ही पाय आपल्या पायांच्या मध्ये लॉक केले. त्याने तिचा हात पकडून आपल्या ओठांजवळ नेला आणि तिला तळहातावर एक लॉंग अँड पॅसिनेट किस केला. डिझाईन्स तर आयुष्यभर होत राहतील, पण माझ्या बायकोचा हा ग्लो मी मिस नाही करू शकत. तू या साडीत इतकी ब्युटिफुल दिसतेस ना की माझं कामातलं लक्ष पूर्णपणे उडाले. आदित्य तिला रोमॅन्टिक होऊन बोलत होता. त्याने हळूच तिची हनुवटी आपल्या हातात घेतली आणि तिचा चेहरा आपल्या जवळ ओढला. नंदिनीचे हृदय जोरात धडधडू लागले. आदित्यने तिचे ओठ आपल्या ओठात घेण्याआधी तिच्या कपाळावर आणि नाकावर प्रेमाने किस केले. नंदिनीने लाजेने डोळे मिटून घेतले आणि तिने आदित्यच्या कोटची बटन घट्ट पकडून ठेवली होती. आदित्य आता अधिकच बोल्ड होत होता. त्याने नंदिनीला खुर्चीवर उचललं आणि थेट आपल्या ऑफिस टेबलवर बसवलं. फाईल्स इकडे तिकडे झाल्या, पण कोणाचंच लक्ष तिकडे नव्हतं. त्याने तिची कंबर आपल्या हातात भरली आणि तिला स्वतःच्या अजून जवळ ओढलं. आदित्यजी, ऑफिस आहे हे. नंदिनीचा आवाज आता श्वासात अडकत होता. आदित्यने तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले आणि तिथे एक लव बाईट देण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास त्या केबिनमध्ये फक्त त्यांच्या प्रेमाचा आणि
एकमेकांच्या श्वासांचा आवाज गुंजत होता. बाहेर सानिका आणि समीरची लव्ह स्टोरी पण जोरात सुरू होती. समीर सानिकाला फाईल्स देण्याच्या बहाण्याने तिच्या डेस्कवर जवळ गेला. सानिका कामात होती, पण समीरने हळूच तिचा हात टेबलखाली पकडला. सानिका शॉक झाली. समीर, काय करतोयस? कोणीतरी बघून घेईल, समीरने डोळा मारत म्हटलं. बघू दे ना, भाई आणि वहिनी आत रोमांस करू शकतात, तर आपण फक्त हातही नाही पकडू शकत का? सानिका लाजून हसली. समीरने तिच्यासाठी एक छानसं चॉकलेट आणि गुलाबाचं फूल लपवून आणलं होतं. त्या दोघांच्या नजरा एकमेकात गुंफल्या होत्या. समीरने हळूच म्हटलं, सानू, वहिनींना बघून मला पण वाटतंय की आपणही आता घरच्यांशी आपल्या लग्नाबद्दल बोलून घ्यायला हवं. सानिकाने नुकतीच मान खाली घातली, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता. केबिनमध्ये आदित्य आता नंदिनीला सोडायला तयार नव्हता. त्याने तिचे ओठ अत्यंत उत्कटपणे आपल्या ओठात लॉक केले होते. तो एक डीप अँड लाँग किस होता, ज्यामध्ये त्या दोघांचा एकमेकांबद्दलचा विरंगुळा आणि प्रेम स्पष्ट जाणवत होतं. नंदिनी पूर्णपणे आदित्यच्या बाहुपाशात हरवून गेली होती. तिला आता जाणीव झाली होती की आदित्य खरोखर फक्त तिचाच आहे. पण बाहेरून केबिनच्या काचेच्या दरवाजाकडे बघणाऱ्या प्राचीच्या नजरेत मात्र सोडाचा विखार होता. ती केबिनचा लॉक केलेला दरवाजा बघून दात ओठ खात होती. नंदिनी, तू आज ऑफिसमध्ये स्वतःचा मान बसवलाय ना? पण लक्षात ठेव, तुझं हे सुख मी जास्त दिवस टिकू देणार नाही, असं पुटपुटत ती रागात ऑफिसबाहेर निघून गेली. ऑफिसमध्ये सर्व काही सुरळीत चालले असताना प्राचीच्या मनात सुडाची आग धगधगत होती. ती नंदिनीला कायमची संपवण्याच्या उद्देशाने तिला हार्म करण्याचा प्रयत्न करते. प्राचीने नंदिनीवर हल्ला करण्यासाठी हात उचललाच होता, तेवढ्यात समीर आणि सानिका तिथे येतात आणि नंदिनीला वाचवतात. आदित्यला जेव्हा हे समजते, तेव्हा तो रागाच्या भरात प्राचीला ऑफिसमधून आणि घरातून कायमचे हाकलून देतो. आदित्य कडाडून ओरडतो, प्राची, तू आता मर्यादा ओलांडली आहेस. जर तू आताच्या आता इथून निघाली नाहीस तर तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला मी मागेपुढे बघणार नाही. प्राची पूर्णपणे घाबरते आणि रडायला लागते. आदित्य, प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात नको देऊ. मी तुझी माफी मागते, पण प्लीज पोलिसांना नको बोलूस. प्राची रडत रडत तिथून निघून जाते, पण तिचा राग शांत झालेला नव्हता. नंदिनीला सानिका आणि समीरबद्दल आधीच सर्व समजले होते. त्यांच्या प्रेमामुळे आणि मदतीमुळे एअर एलिगन्स प्रोजेक्ट यशस्वी झाला होता आणि आदित्य नंदिनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. या यशाच्या आनंदात आदित्य एक ग्रँड सक्सेस पार्टी ठेवतो. या पार्टीत आदित्य आणि नंदिनी अचानक समीर आणि सानिकाच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट करतात. समीर आणि सानिकासाठी हे खूप मोठे सरप्राईज असते. तेव्हा नंदिनी हसून म्हणते, सानू, तू जरी लपवलं असलंस माझ्यापासून, तरी मला सगळं समजलं होतं. मी तुम्हा दोघांना गुपचूप बघितलं होतं आणि म्हणूनच मी आदित्यजींना तुमच्याबद्दल सांगितलं. आजी आणि अनुराधा आईसुद्धा खूप खुश असतात. त्यांना तर सानिका पहिल्या दिवसापासूनच आवडलेली असते, म्हणून त्या म्हणतात, आम्हाला ही तिखट मिरची सून मनापासून पसंत आहे बरं का. सानिका लाजून लाल होते आणि समीर तिला चिडवत म्हणतो, बघ सानू, आता आई आणि आजी पण तुला मिरची बोलल्या, म्हणजे तू खरंच तिखट मिरची आहेस. सानिका लाजत त्याला म्हणते, समीर, आता तरी मस्करी नको ना. समीर हसून म्हणतो, बरं नाही करत. समीर आणि सानिका मोठ्यांचा आशीर्वाद घेतात आणि एकमेकांना रिंग घालतात. पार्टीत ईशा आणि ईशान सुद्धा आलेले असतात आणि सर्वजण खूप हॅपी असतात. पण या आनंदाच्या वातावरणात करुणा आत्याचा बदला मात्र बाकी असतो. ती लांबून हे सगळं बघत चिडते आणि स्वतःशीच म्हणते, या परिवारामुळे मी माझं सौभाग्य गमावलं. यांना मी आता सुखी राहू देणार नाही. करुणा आत्या नंदिनीचा किडनॅप घडवून आणते आणि तिला एका अंधाऱ्या खोलीत बांधून ठेवते.
जेव्हा आदित्यला समजते की नंदिनी गायब आहे तेव्हा तो वेड्यासारखा तिला सगळीकडे शोधू लागतो. घरचे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात कारण नंदिनी कुठेच भेटत नसते. शेवटी आदित्य CCTV फुटेज चेक करतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. करुणा आत्याने नंदिनीला काहीतरी सांगून बाहेर बोलवलं होतं. तिथे प्राची आधीच दबा धरून बसली होती आणि तिच्यासोबत काही गुंडे होते. ते गुंडे नंदिनीला जबरदस्ती किडनॅप करतात. प्राची आणि करुणा आत्या एकमेकींना टाळी देतात आणि विकृतपणे हसतात. हे पाहून आदित्य खूप चिडतो. तो करुणा आत्यासमोर जाऊन कडाडतो. करुणा आत्या, तू किडनॅप केलंस नंदिनीला? तिने तुझं काय वाईट केलं होतं? आजीला सुद्धा धक्का बसतो. त्या रडत म्हणतात, करुणा, तुला मी माझ्या मुलीसारखा घरात आसरा दिला आणि तू माझंच घर तोडायला निघालीस? करुणा आत्याचा चेहरा रागाने तांबूस होतो आणि ती ओरडत सांगते, मला आसरा देऊन काही तुम्ही पुण्याचं काम नाही केलं. तुमच्याचमुळे माझा नवरा आज या जगात नाही. तुम्हाला अभिषेक कामत आठवत असेल ना? 20 वर्षापूर्वी माझा नवरा अभिषेक तुमच्या कंपनीत मॅनेजर होता आणि त्याच्याकडून एक छोटी चूक झाली होती. पण एका बाईने मुद्दाम येऊन त्याच्यावर खोटा आरोप लावला की अभिषेकने तिच्यावर अत्याचार केला आहे. तुम्ही त्या बाईला न्याय देण्यासाठी शहानिशा न करता माझ्या नवऱ्याला जॉबवरून काढून टाकलं. आमचं घर त्यावरच चालत होतं. अभिषेक ऑफिसमध्ये झालेल्या बदनामी विसरू शकला नाही आणि त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आणि त्याने आत्महत्या केली. माझी 4 वर्षाची मुलगी मेघा आणि मी एकटे पडलो. तेव्हाच मी ठरवलं होतं की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला तुमच्याकडून घ्यायचा. मी मुद्दाम असहाय्य असल्याचं नाटक करून तुमच्या घरात सहारा म्हणून आली कारण मला तुम्हाला बर्बाद करायचं होतं. माझ्या मेघाचं लग्न मला आदित्यसोबत लावून द्यायचं होतं आणि सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करायची होती. म्हणून मी प्राचीला खोटं बोलून लग्नातून पळून जायला भाग पडलं. पण ही नंदिनी, तिने आमचं पूर्ण प्लॅन खराब केला. ती कुठून आली आणि मंडपात नवरीच्या वेशातील बसली. नाहीतर त्या दिवशी नंदिनीच्या जागेवर माझी मेघा असती. म्हणून मी तिरस्कार करते त्या नंदिनीचा आणि म्हणूनच मी तिला जिवंत सोडणार नाहीत आता. जर तुम्हाला तिला जिवंत बघायचं असेल तर सर्व प्रॉपर्टी आत्ताच माझ्या नावावर करा. तेव्हा ती नंदिनीला सोडेल. नाहीतर तिला कायमचं विसरावं लागेल. आदित्य कळवळून म्हणतो, आत्या, तुला बदलाच घ्यायचा आहे ना? तर आमचा घे. नंदिनीला का त्रास देत आहेस? तिला सोड. करुणा आत्या हसत क्रूरपणे म्हणते, नंदिनीमध्येच तुमच्या सर्वांचा जीव अडकला आहे ना? मग तिला कशी सोडू? आजी रडत रडत सत्य सांगतात. करुणा, आम्हाला जेव्हा समजलं की अभिषेक निर्दोष आहे तेव्हा आम्ही त्याची माफी मागायला आणि त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. पण आम्हाला तुमचा पत्ता लागला नाही. ज्या बाईने आरोप केला होता तिला तेव्हा शिक्षा झाली होती आणि आम्हाला तर अजून माहिती नव्हतं की अभिषेकने सुसाईड केलं होतं आणि तू त्याची पत्नी आहेस. पण आज तू सांगितलंस आम्हाला. आता करुणा आत्या त्या सत्यावर विश्वास ठेवणार का की नंदिनीचा जीव घेणार? आदित्य आपल्या पत्नीला या मृत्यूच्या छायेतून कसा वाचवणार हे पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.